आपण आपल्या सत्रांमध्ये आतापर्यंत आज आपलं आठवं आहे ना आज. 8वा दिवस आहे. तर गेल्या 7 दिवसामध्ये 7 सत्रांमध्ये आपण बऱ्याच बाबी बोललेलो आहोत, बऱ्याच गोष्टी बोललेलो आहोत, बरेच शब्द वापरलेले आहेत. अं, आणि ते शब्द, कधी कधी तो शब्दांचा पसारा पण वाटेल. सती जागृतीची साधना आपल्याला शिकायची आहे, आत्मभान शिकायचं आहे, स्वतःमध्ये उतरायचं आहे, श्वासाच्या संपर्कात येऊन कायेच्या संपर्कात यायचं आहे. आणि कायेच्या संपर्कात उतरून आपल्याला अं, जाणीवा म्हणजे जिवंतपणा, चित्त आणि विचार प्रक्रिया, मनोधम्म आणि संपूर्ण अस्तित्व ह्याच्या संपर्कात जायचे. आणि हे काम क्रमाक्रमाने होणार आहे, एकाएकी होणार नाही. पहिलं काम आपण केलेलं आहे, म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की हे सगळं सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्यापर्यंत यावं लागतं. ते काम आपण करण्याचा प्रयत्न केला, म्हणून बऱ्याच वेळा काही शब्दांचा पसारा वाढला असेल, काही जास्त बोललं गेलं असेल, पण ते गरजेचं असतं. कारण आपलं माइंड कुठं कुठं विखुरलेलं आहे, आपलं मन कुठं कुठं विखुरलेलं आहे. हा मुद्दा आपल्याला अगोदर लक्षात घ्यावा लागतो. इकडे या म्हटल्याबरोबर माइंड इकडे येत नाही, मन इकडे येत नाही. अनापान मध्ये उतरा, श्वासामध्ये उतरा असं सांगितल्याने लगेच मन तिथं कनेक्ट होत नाही. कारण मन इतक्या गोष्टींमध्ये व्यस्त असतं की त्याला काय थोडंसं असं म्हणता येईल की जसं शेतकरी गुरं चारतो, आणि गुरं चारताना ती गुरं इकडं तिकडं सैरावैरा पाळतात. आणि त्या शेतकऱ्याला जिथं त्याला न्यायचंय चारण्यासाठी, जिथं चारा आहे, जिथं पोट भरेल त्या ठिकाणी जायचं असतं. परंतु ती जनावरं इकडं तिकडं सैरावैरा पळत असतात. तसे आपले मनातले विचार असतात, आपल्या इमोशन्स असतात. आणि ते सगळं हकलून त्यांना इथं या विषयामध्ये आणावं लागतं. उपमा जरा जड वाटत असेल, पण सर्वसाधारण असंच वाटतंय मला. जे मनात आलं ते मी बोलतोय. तर सैरावैरा धावणारं मन, भरकटणारं मन, एका जागी नसणारं मन, त्याचा तो स्वभावच तसा आहे. धम्मपदातली गाथा जी सांगते, स्पंदनं चपलं चित्तं दुरख्खं दुर्निवारयं भुजुं करोति मेधावी उसुकारो जनम. धम्मपदातली गाथा आहे की स्पंदनं चपलं चित्तं, हे जे चित्त आहे हे स्पंदन करणार आहे, कंपित होणार आहे, चपळ आहे. दुर्रक्षण म्हणजे त्याचं रक्षण करणं कठीण आहे. दुर्निवारण दुर्निवारण दुर्निवारयन म्हणजे त्याचं निवारण करणं म्हणजे त्यातल्या यातना, त्यातलं टेन्शन, ताणतणाव कमी करणं, त्याचं दुःख निवारण करणं हे कठीण आहे. त्या गाथेत असं पुढे म्हटलेलं आहे, ज्याप्रमाणे बाण सरळ करणारा बाणाला सरळ करतो, म्हणजे लोहार, बाण किंवा लोहार असेल किंवा सुतार असेल, समजा लाकडी बाण असेल किंवा लोखंडी बाण असेल, तर बाण सरळ करणारा ज्याप्रमाणे बाणाला सरळ करतो, तसं आपल्या चित्ताला सरळ केलं पाहिजे.
मनाला सरळ केलं पाहिजे. कारण ते सरळ नाही, ते वाकड्यातच चालणार आहे. त्याचं वळण, त्याचे संस्कारच असे आहेत की ते वाकड्यातच चालतं, अनेक ठिकाणी पळतं. म्हणून त्याच्यामध्ये स्पंदन आहे, स्पंदन आहेत, कंपन आहेत, त्याच्यामध्ये चंचलता आहे. आणि सगळ्याचं कारण एकच आहे, त्या मनाला स्वतःचं भान नाही. ते मन सतीमध्ये नाही. आणि म्हणून आपल्या जीवनातले जर प्रश्न, ताणतणाव, यातना, दुःख, टेन्शन, तणाव, एकटेपणा, भय, जो काही आपला प्रश्न असेल मनाचा, ते प्रश्न जर कमी करायचे असतील तर पहिलं काम हे करावं लागतं की आपल्या मनाला भानावर आणावं लागतं. भानावर आलेलं मग मग ते भानावर आलेलं मन मग ते कामात असतं. कारण मन ही एक शक्ती आहे. आणि मन भरकटतंय, चंचल आहे, म्हणजे शक्ती चंचल आहे. शक्ती भरकटते, शक्ती विखुरली जाते. जसं व्होल्टेज इकडं तिकडं जर डिव्हाइड झालं तर पॉवर कमी होतो. तसं मनाची शक्ती इकडं तिकडं विषयांमध्ये गेली, विचारांमध्ये गेली, भावनांमध्ये गेली, इच्छा आकांक्षा तृष्णांमध्ये गेली, निष्कारण उपद्व्यापांमध्ये गेली, निष्कारण कामांमध्ये गेली, वेळ कुठेही आपण कसाही घालवला, काहीही केलं, अनावश्यक गोष्टी करत राहिलो, तर तेवढी शक्तीचा आपला हे होतो, निचरा होतो. शक्ती आपली वेस्ट जाते, वाया जाते. आणि शक्ती वाया जाते म्हणजे जिथं तिला कामाला लावायचं ती कामाला येत नाही. म्हणजे आता आपल्याला इथं सोपं काम करायचं की हे शरीर आतून आत जे श्वास घेतं सोडतं, ह्याच्या संपर्कात यायचंय, सोपं काम करायचं आपल्याला, काही खूप अवघड काम नाही. परंतु मन अवघडातलं आहे. त्या मनाला त्या विषयात आणणं सोपं नाही. काम सोपं आहे, पण मन सोपं नाही. ते गुंतागुंत आहे. जसं आपण काल परवा आणि बऱ्याच वेळा बोललो की त्याच्यामध्ये अनेक शेकडो हजारो लाखो विषय आहेत. आणि या विषयामध्ये आपलं मन व्यस्त असतं, चित्त व्यस्त असतं, आणि त्याचे परिणाम आपण भोगत असतो. त्याला एका शब्दामध्ये दुःख म्हटलेलं आहे. म्हणून दुःख कमी करायचं असेल तर दुःखाचं कारण शोधा म्हटलेलं आहे. जसं चार आरे सत्य, दुःख आहे हे जर लक्षात आलं, हे जर दिसलं, याची पස්සना झाली, हे जर दृष्टिक्षेपात आलं, हे समजलं की दुःख आहे, हा हे दुःख आहे, हे असं असं दुःख आहे. भय असेल, हे भय आहे. चंचलता ही चंचलता आहे. ही चिंता ही चिंता आहे. हा आळस आहे, हा कामछंद आहे, हे डाऊट्स आहेत. म्हणजे जे काही आपल्या मनात येतं, चित्तात येतं, ज्याचा तणाव असतो, ज्याचा मनावर विपरीत परिणाम होतो, ते जेव्हा आपल्याला सती जागृतीला जाणवतं, तेव्हा ते कळतं का हा हे दुःख आहे. तर जेव्हा दुःख लक्षात येतं का हे दुःख आहे, दिसतं ते, त्याचं भान येतं, त्याची सती जागृती येते, ते दिसलं की मग त्यातलं सत्य कळतं का हा हे दुःख आहे. आणि जेव्हा हे दुःख आहे हे कळतं, सत्य त्यालाच म्हणतात जेव्हा ते अनुभवाला येतं. दुःख सत्य म्हटलंय, मग ते सत्य तेव्हाच आहे जेव्हा जेव्हा ते अनुभवाला येतं, आणि त्यातले बारकावे अनुभवाला येतात. पण मन दुःख टाळतं, त्यामुळे ते दुःख दिसत नाही, जाणवत नाही.
मनाचं काम उलट चाललेलं असतं. मनाला एकीकडे शांतता पाहिजे असते, पण काम मात्र ते अशांत होण्याचं करतं. मनाला सुख समाधान पाहिजे असतं, पण ते काम असं करतं, अशा कामात व्यस्त असतं की त्याच्यातून समाधान मिळत नाही, संतुष्टी मिळत नाही, शांतता मिळत नाही, आनंद मिळत नाही. अपेक्षा मात्र शांततेच्या असतात, अपेक्षा मात्र आनंदाच्या असतात, किंवा अपेक्षा मात्र दुःखमुक्तीच्या असतात. आणि काम असं चालतं मनामध्ये आणि वाणीमध्ये आणि शरीराकडून कृती अशा घडतात का ते दुःखमुक्ती मिळत नाही, उलट दुःख वाढत जातं. म्हणजे नुसती आशा केल्याने आणि अपेक्षा ठेवल्यानं दुःखमुक्ती मिळत नाही, प्रश्न सुटत नाही. तर तो जो प्रश्न आहे तो असा फेस टू फेस दिसला पाहिजे. सुरुवातीला भय वाटतं त्याचं, सुरुवातीला माणूस अस्वस्थ होतो, अरे बापरे माझ्यामध्ये हे असं आहे का. आणि कधी कधी असं वाटत नाही नाही आपण तसे नाहीत. मग ते दिसतंय ना, जाणवतंय ना. आपण किती त्याला नाकारलं, वास्तव तर वेगळंच आहे. ते वास्तव स्वीकारणं म्हणजे सत्य स्वीकारणं आहे. दुःख स्वीकारलं तर मग दुःखाच्या कारणाकडे मनाला वळवता येतं, वळतच ते जागृत मन तिकडेच वळतं. मग मनाला जर हे लक्षात आलं की हे दुःख आहे आणि याचं निवारण करायचंय, दुःखमुक्ती पाहिजे, निब्बाण पाहिजे, हे जर मनाला पटलं, तर मग ते दुःखाचं कारण शोधायला सुरुवात करतं नॅचरली. आणि मग मनाचा साचाच बदलायला सुरुवात होते, वर्तनाचा साचाच बदलायला सुरुवात होते. म्हणजेच हॅबिट बदलतात, आपल्या हॅबिट बदलतात, आपल्या सवयी बदलतात, आपल्या चुका दुरुस्त होतात, मनाची चंचलता कमी होते, अस्वस्थता कमी होते. हे सगळं मनाचं भान आल्यावर आणि सत्य वास्तव समजल्यावर ते होतं. आणि हे वास्तव समजावं म्हणून सती साधना आहे, जागृतीची साधना आहे, प्रॅक्टिस आहे. दुःखाचं कारण, दुःखाचं कारण पण दिसल्यावर ते कळत, समजल्यावर, लक्षात आल्यावर हा हे दुःखाचं कारण आहे, ते मनाच्या जागृत मनाच्या लक्षात येतं. आणि दुःखाचं कारण कळाल्यावर आपोआपच निवारणाला सुरुवात होते. कारण मनाला दुःख नको असतं. पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं हे मन दुःखातून मुक्त होण्यासाठी, किंवा असं म्हटलेलं आहे, माराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी तडफडतं. मन स्वतःच मुक्त होण्यासाठी तडफडतं, पण ते त्याला जमत नाही. कारण ते अनकॉन्शियस आहे, ते अजागृत आहे, ते भानावर नाही, सतीमध्ये नाही. ते एकच काम राहतं शिल्लक, जागृतीचं, सती. म्हणून आपण पुन्हा पुन्हा ते तिकडे तिकडे मनाला आणतो, आणण्याचा आपण प्रयत्न करतो. तेवढंच आपलं काम आहे. बाकी काम ते पाहून घेईल, मन पाहून घेईल. मी मनाचं असं करील आणि तसं करील आणि असं पाहिलं आणि तसं पाहिल, नाही. मन म्हणजे आपण नाही. मन ही एक नैसर्गिक शक्ती आहे, ती जन्माबरोबर आपल्या बरोबर आलेली आहे. चित्त ही एक नैसर्गिक शक्ती आहे, ती आपल्या बरोबर आलेली आहे. आपलं काम एवढंच आहे, आपलं म्हणजे व्यक्तिगत नाही, आपल्याला करायचंय ते काम एवढंच आहे की ज्याचा ज्याचा आपल्याला त्रास होतो, ज्याच्या यातना होतात, ज्याच्यामुळे मन विचलित होतं, चित्त कंपित होतं, म्हणजे दुःख ज्याच्यामुळे येतं, ते कमी कसं होईल यासाठीच आपल्याला मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि ते नैसर्गिक आहे. बुद्धाला फार भारी गोष्ट सापडलेली आहे.
सगळं नैसर्गिकच आहे. निसर्गानं निर्माण केलेलं दुःख नैसर्गिक पद्धतीनंच ते नष्ट होऊ शकते, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. निसर्गावर नैसर्गिक पद्धतीनंच मात करू शकतो आपण, केवळ इच्छाशक्तीनं नाही. तृष्णेमुळे दुःख निर्माण होतं आणि परत दुःखमुक्तीची तृष्णा असेल तर दुःखमुक्ती तृष्णामुक्ती होत नाही, म्हणजे दुःखमुक्ती मिळत नाही. म्हणजे नुसता तृष्णा इच्छा आकांक्षेनं हा प्रश्न सुटत नाही, अंडरस्टँडिंगने सुटतो, प्रज्ञेनं सुटतो. समज, दृष्टी, अंतर्दृष्टी, त्यानं प्रश्न सुटायला सुरुवात होते. म्हणून आपण एवढी आपली जी धडपड चाललेली आहे सुरुवातीची, आता हे मुद्दा समजून घेण्यासाठीच चाललेली आहे. हे का करायचं? सती सती कशासाठी पाहिजे, जागृती कशासाठी पाहिजे, आणि जागृती डेव्हलप करण्याचा मार्ग कोणता? हा जो श्वास आहे आणि पुढे जे सतीपठ्ठान आहे, काया वेदना चित्त मनोधम्म विचार प्रक्रिया, हा जो मार्ग आहे ह्याच्यात का उतरायचं? त्याचं कारण हे सगळं आपण जी चर्चा करतो ते आहे. ही पहिली चर्चा, प्रॉब्लेम लक्षात नाही आला, प्रश्न लक्षात नाही आले, तर प्रश्न सोडवायचा प्रश्नच नाही. प्रश्नच आधी लक्षात आला पाहिजे, मग प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचा हा पुढचा मुद्दा आहे. म्हणून आपण एवढं फिरून 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 आपल्याला तिथे यायचं असते, कायेमध्ये उतरायचं असते. आणि आपण हे बोलता बोलता मला खात्री आहे काही लोक इनडायरेक्टली कनेक्ट पण होऊन जात असतील. जागृतीच्या दोन मेथड आहेत असं मला वाटतं, इनडायरेक्ट मेथड आणि डायरेक्ट मेथड. डायरेक्ट पद्धत आणि इनडायरेक्ट पद्धत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष पद्धत काय आहे, की आपण त्या प्रश्नाविषयी, त्या विषयाबद्दल बोलून 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 आपल्या मनाला त्या विषयाकडे आणतो. त्याला विचार प्रक्रिया, त्याविषयीची विचार प्रक्रिया आपण गतिशील करतो. आणि मन त्याचा विचार करायला तसा विचार करायला त्याने सुरुवात केली का बा इथे यायचंय, कायेत उतरायचंय. कायेत उतरण्यासाठी आपल्याला अनापान सती, हे मनाला समजलं की ते बरोबर तिथं जाणार. म्हणून इनडायरेक्ट मेथडने आपण काय करतो, चर्चा करून एक ती थॉट प्रोसेस जी आहे, मनोधम्म जे आहेत ते सक्रिय करतो आपण, सक्रिय होतात. ही इनडायरेक्ट मेथड आहे. आता काहींना वाटतं ही डायरेक्ट मेथड आहे, पण माझ्या दृष्टीने ते इनडायरेक्ट मेथड आहे. इनडायरेक्ट मेथड याच्यासाठी आहे की बाहेरून इनपुट मिळाल्यावर मन काम करायला सुरुवात करतं. बाहेरून आदेश मिळाल्यावर मन काम करायला सुरुवात करतं. म्हणजे बाहेरचं आहे, म्हणजे इनडायरेक्ट आहे. आणि डायरेक्ट मेथड कोणती आहे, की तुम्ही आत उतरून तुम्ही मनापर्यंत पोहोचता. श्वासाच्या पातळीवर सती म्हणजे श्वासाच्या पातळीवरची जागृती. श्वास हा कायेमध्ये चाललेला आहे तर नॅचरली कायेच्या पातळीवरची जागृती. काया जिवंत आहे म्हणजे त्यात जाणीव आहे, तर जाणीवेच्या पातळीवरची जागृती म्हणजे वेदना, फिलिंग, ज्याच्यात सुखदुःख आहेत विशेषतः, परिणाम, त्या परिणामाचं कारण चित्त आहे. मग चित्ताची जागृती, चित्ताची सती, चित्तानुसती. आणि याच्यानुसार जे ब्रेन काम करतो, मनोधम्म काम करतात, विचार प्रक्रिया काम करते, ती धम्मानुसती. म्हणजे नॅचरली तुम्ही आतून तिथपर्यंत पोहोचता. ही डायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड म्हणजे बाहेरून तुम्ही मनाला सक्रिय करता, मग ते मन कामाला लागतं. पण इनडायरेक्ट मेथड जास्त काम नाही करत.
तिचा प्रभाव कमी कमी असतो असं अनुभवातून सांगतो मी. म्हणजे आपल्याला मनाला कितीही सांगितलं, अं, किंवा आपण किती वाचन केलं, कितीही ऐकलं, परंतु मन जर मुळातच ते चंचल आहे, अस्थिर आहे, पळापळ करणार आहे, अस्वस्थ आहे, अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे, दुःखाने ग्रासलेलं आहे, त्याच्यामध्ये इनर्शिया जडत्व आहे, ते डाऊटफुल आहे. डाऊटफुल म्हणजे अनिश्चितता, त्याला निर्णय घेता येत नाही काय करायचं नेमकं. एवढे सारे प्रॉब्लेम जर मनामध्ये आहेत, तर त्याला बाहेरून कितीही त्याला आदेश दिले, कितीही इन्स्ट्रक्शन दिले, कधी कधी कितीही अभ्यास केला, आपण पुस्तकं वाचली, प्रवचनं ऐकली, तर ते मन एवढ्या सहजासहजी सरळ होत नाही. सहजासहजी ते जे आवश्यक आहे त्या विषयावर येत नाही, ते काम करत नाही किंवा करायला प्रवृत्त करत नाही, उलट ते अडथळा आणतं. म्हणून आपल्याकडे ज्ञान किती आहे, इनडायरेक्ट नॉलेज किती आहे, याला महत्व नाही. डायरेक्ट काम किती चाललेलं आहे, थेट उतरून आपण आपला स्वतःचा शोध, अस्तित्वाचा शोध कसा घेतो, अस्तित्वातले प्रॉब्लेम आपण कसे लक्षात घेतो आणि ते सोडवायला सुरुवात करतो, ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे इनडायरेक्ट मेथडपेक्षा डायरेक्ट मेथड ही इम्पॉर्टंट. याच्यावर आपण आणखीन चर्चा होत राहणार आहे. आपण असं बाबासाहेबांची जनजागृतीची जी पद्धत होती, ती एक प्रकारे इनडायरेक्ट मेथड होती. पण ती डायरेक्ट मेथड, ती डायरेक्ट काम पण करायची, कारण तो काय म्हणतात, तो रेटा इतका मोठा होता. कारण तो असा व्यक्तिगत रेटा नव्हता. बाबासाहेब स्वतः बोलायचे तर लोकांना ते इतकं भिडायचं, ते तर काम व्हायचंच, पण सामाजिक रेटा पण होता तो. जनजागृती होती ती. फक्त व्यक्तिगत जागृती, व्यक्ती तर जागृत व्हायच्याच, पण जनजागृती व्हायची तर तो सामुदायिक रेटा होता तो. त्याच्यामुळं न बदलणारी माणसं पण ती बदलायला सुरुवात व्हायची, काही लाजे काजे बदलायची. तर ती इनडायरेक्ट मेथड पण महत्वाची आहे, परंतु इनडायरेक्ट मेथड ही मन ते जास्त मान्य करत नाही. कारण त्याला त्याचं स्वतःचं जे, त्याची जी जडणघडण आहे, त्याचं स्वतःचं जे काम आहे चांगलं वाईट, ते त्याला प्रिय असतं. सवयी, त्याची सवय ती, जे ते त्याच्यावर जे संस्कार झाले तेच त्याचं जग असतं. मग त्याला चांगलं वाईट कळत नाही, कारण ते भानावर नाही. म्हणून त्याला कोणते संस्कार चांगले, कोणते वाईट, म्हणजे सगळे संस्कार, संस्कारांचं गुलाम राहणं हे दुःखदायकच आहे. सभ्य संखारा दुःखाती. मन मुक्त पाहिजे, स्वतंत्र पाहिजे. तर ते संस्काराने बांधलं गेलेलं आहे, पण ते मनाला समजत नाही, कारण ते जागृत नाही. तर अशी एक साधारण गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत एकदम सुटणार नाही. आपल्याला ती क्रमाक्रमानं सुटेल. हे एक मन हे एक काय म्हणणार, एक मोठं शहर आहे, महानगरी आहे. किंवा बुद्धाच्या काळात ते जंगलच जंगल म्हटलंय त्यांनी. हे तृष्णा, इच्छा, आकांक्षांचं जंगल आहे म्हणे. आणि जंगलामध्ये काही वृक्ष ही अं, फायद्याची असतात, काही वृक्ष ही फायद्याची असतात, ती जगवणारी असतात. उदाहरणार्थ फळ देणारी वृक्ष किंवा काही पिकं ही तुम्हाला ही जगवतात माणसाला, पण त्यातलं जे निष्कारण वाढणारं तण हे ते पिकालाही जगू देत नाही, त्यामुळे आपणही जगू शकत नाही. आणि मनाचं जे जंगल आहे, चित्ताचं जे जंगल आहे, ह्याच्यामध्ये अनावश्यक गोष्टी खूप आहेत. ह्याच्यामध्ये लाभाचं तर आहेच आहे, पण लोभाचं पण आहे. लाभाने लाभ होतो, पण लोभाने हानी होते.
एका मात्रेचा फरक आहे. डिझायर, त्याला डिझायर म्हटलेला आहे. आणि ते नाही, लोभाचं लोभ लोभाचा लोभ भागला नाही, लोभाचं पोट भरलं नाही की मग द्वेष निर्माण होतो. तेही मनाचं लक्षण आहे. मग ज्याचा द्वेष निर्माण होतो, ज्याला राग येतो, तो चिडतो, तो काही बोलतो, काही करतो, हानी करतो. आधी स्वतःची हानी करतो, जगाची हानी करतो, इतरांची हानी करतो. असे मनाचं काम आहे. तर याला ताळ्यावर आणणं, भानावर आणणं, हे पहिलं काम आहे. आणि त्याची साधना म्हणजे सती साधना, जागृतीची साधना, जी बुद्धांनी शोधून काढलेली आहे. फार अख्ख्या जगाची पुनर्रचना करणारा शोध आहे. जगाची पुनर्रचना, ही गोष्ट जर जगाच्या लक्षात आली, जगाच्या जास्तीत जास्त लक्ष, आजकाल थोड्याफार लोकांना लक्षात आलेली आहे, परंतु जास्तीत जास्त आणि सगळ्या जगालाच जर समजली, तर प्रश्नच नाही काय जगाचं. जगाचे प्रश्न संपले समजायचे. म्हणून बाबासाहेब म्हटले, जग धम्माच्या मार्गावर चालेल तर सगळे प्रश्न चुटकी सरशी सुटणार आहेत. फक्त भानावर यायचं आहे, जागृत व्हायचं आहे. पण ते सोपं काम नाही. अशक्य नाही, पण सोपं नाही. तर याचा अनुभव आपल्याला घेण्यासाठी धडपड करावी लागते, केली पाहिजे. माझ्या मनामध्ये कालच्या विषयांना धरून आपल्याला एक धम्मवंदनेतले काही शब्द माझ्या मनात आले. ते गरजेचे आहेत म्हणून सांगतो. धम्मवंदनेमध्ये म्हणजे त्रिरत्न वंदनेमध्ये जी बुद्धवंदना आहे, तर त्याच्यामध्ये बुद्धाचे गुण आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. ते बुद्धाचे गुण आहेत त्याच्यामध्ये. याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत, करायचाच आहे, करावाच लागेल. दुसरं जे धम्मवंदनेमध्ये धम्माचे गुण आहेत, तर त्या धम्माबद्दल असं म्हटलेलं आहे, स्वाख्यातो भगवता धम्मो. म्हणजे बुद्धांनी सांगितलेला धम्म हा फार स्पष्टपणे सांगितलेला आहे. सुआख्यातो, स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको. संदिठ्ठिको म्हणजे सांदृष्टिक, म्हणजे दृष्टीला दिसणारा. म्हणजे ती दृष्टी तिथं असेल तर ते दिसेल. आता ही दृष्टी अंतर्दृष्टी आहे. आणि ही, कारण आतलं बघायचंय. कारण श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधम्म, सुख दुःख, हे आपण जेवढं मगाशी चर्चा केली, हे सगळं आतमध्ये आहे. आणि ते अंतर्दृष्टीला दिसतात, ते बाह्य दृष्टीला म्हणजे डोळ्यांचा विषय नाही. तो अंतर्दृष्टीचा विषय आहे. म्हणून सांदृष्टिक, त्या दृष्टीला, अंतर्दृष्टीला दिसणारा धम्म आहे, तो बुद्धांनी सांगितलाय. कसा पाहायचा तेही सांगितलं. तो धम्म कसा आहे तर म्हणते संदिठ्ठिको अकालिको. अकालिको म्हणजे तो काळाच्या बंधनात चालणारा विषय नाही. धम्म म्हणजे कालचा धम्म, आजचा धम्म, उद्याचा धम्म नाही. काळामध्ये चालणारा तो विषय नाही. धम्म म्हणजे या मोमेंटमध्ये, या क्षणामध्ये, या जीवन गतीमध्ये, आपल्या जीवनात, आपल्या कायेमध्ये, आपल्या जाणीवांमध्ये, चित्तामध्ये, मनोधर्मांमध्ये आत्ता वर्तमानात काय जागृतीला दिसतं, जाणवतं, त्याला धम्म म्हटलेलं आहे. त्याचं विश्लेषण बुद्धांनी केलेलं आहे, कारण ते त्यांना दिसलं. बुद्ध म्हणजे जागृत, संपूर्ण जागृत, सम्मा संबुद्धो.
त्यांना तो धम्म दिसला आणि तो धम्म पाहिल्यानंतर ते म्हणतात की आपल्याला, मला काल हे समजलं आणि उद्या ते समजलं आणि मला आत्ता हे असं पाहायचंय. असं काळाच्या बंधनातला विषय नाही येतो तो. गतिशील आहे, कारण जीवनच गती आहे. हे आपण बराच वेळा पाहिलेलं आहे. श्वास गती, काया गती, चित्त गती, वेदना जाणीवा गती, विचार गती, सगळं गती आहे. आपलं चालणं, बसणं, उठणं, बोलणं. आता सुद्धा आपण गतीमध्ये आहोत. शांतपणे बसलेलो आहोत तरी सुद्धा कायेमध्ये, चित्तामध्ये, विचारांमध्ये गती आहे. स्थिर काहीच नाही, गती आहे. आणि गती म्हणजे काळ नव्हे. आपण असं म्हणतो का, हा ही आता ही एखादी गाडी आपण चालताना पाहतो, हा आता इथे ही गाडी चाललेली आहे आणि तिथेही गाडी चाललेली आहे आणि मग तिथेही गाडी चाललेली आहे, असं नाही म्हणत. ती गाडी चालू आहे, तिचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही आपण, कारण ती गती आहे. ती फक्त ती गती आपल्याला दिसते, पण ती गाडीची गती आपण बोटाने दाखवू शकत नाही. तसं चित्तगती, मनोगती ही आपण असं, ती ती स्टॅटिक नाही, ती स्थिर नाही, अनित्य आहे, गतिशील आहे. आणि ती सतीला दिसते, जागृतीला दिसते. आणि त्याला काळाचं बंधन नाही. वर्तमानातलं जरी म्हटलं त्याला, तरी वर्तमान पण स्थिर नाही, गती आहे ती. तर हा धम्म जो आहे, अस्तित्व जे आहे, ते अकालिको आहे. ते दिसतं, सांदृष्टिक आहे, पण अकालिको पण आहे. काळाच्या बंधनात त्याला बांधता येत नाही. आणखीन म्हटलेलं आहे, त्या धम्माला कसं बघायचं. ए ही पस्तिको, हा धम्म या आणि पहा. आता या ए ही पस्तिकोवर आपण बरंच स्पष्टीकरण केलेलं आहे. या म्हणजे इथं या. जे मन बाहेर भटकतंय, बाहेर कुठंच नाही भटकत, ते आतल्या आतच भटकतंय जंगलामध्ये. त्याला विषयावर आणायचंय. ए ही पस्तिको, या आणि पहा. हे जणू काय आपण मनाला आपण सांगतो की आता ह्या कामाला ये, ह्या कामाला लाग. ये ही पस्तिको, तिथं धम्म दिसेल. या आणि पहा या न्यायानं, ये ही पस्तिको. जर आपण आलो, म्हणजे आपलं मन इथं आलं, उतरलं, तर ते काय करील, आपल्याला पठाण म्हणजे दुःख मुक्तीकडे जायला ते आपल्याला प्रवृत्त करील, पुढं नेईल. म्हणून ओपनाईको असं म्हटलेलं आहे, पुढं नेणार आहे ते. ओपनाईको, पुढं नेणार. तर धम्मवंदनेमध्ये हे शब्द आलेले आहेत. हे पण धम्मवंदना ज्यांना माहिती असेल त्यांना हे शब्द परिचित असतील. साक्षातो भगवता धम्मो, संदिठ्ठिको अकालिको एहि पस्तिको ओपनायको. आणि कोणाला दिसतंय असं म्हटलंय, पच्चतंग वेदितब्बो वियुहीति. हे कोणाला, हे कोण पाहतं, ज्यांना त्याचं ज्यांना त्याचं समज येते. वेदित तो पच्चतंग वेदितब्बो, जे वेदन म्हणजे जाणीवा, ज्यांना त्याचं भान येतं, जाणवतं, त्यांना ते कळतं, त्यांना ते समजतं. वियुही, त्यांना त्याचं ज्ञान येतं, त्यांना त्याचा बोध होतो त्या धम्माचा. असं हे धम्माचं स्वरूप त्या धम्मवंदनेमध्ये सांगितलेलं आहे. फार इंटरेस्टिंग आहेत काही गोष्टी. बुद्ध धम्मातल्या ज्या संकलन आहेत, काही काही इंटरेस्टिंग आहेत, काही काही मिसगाईड करणार पण आहे. ते आपल्याला पारखून घ्यावं लागतं आणि पारखण्याचं काम पण सतीच करते, जागृतीच करते. योग्य काय, अयोग्य काय, सम्यक काय, मिथ्या काय, सम्यक दृष्टी कोणती, मिथ्या दृष्टी कोणती, सम्यक संकल्प कोणता, मिथ्या संकल्प कोणता, सम्यक वाणी कोणती, मिथ्या वाणी कोणती, सम्यक कर्मांत कोणतं, मिथ्या कर्मांत कोणतं, सम्यक आजीविका कोणती.
मिथ्या आजीविका कोणती, सम्यक व्यायाम कोणता, मिथ्या व्यायाम कोणता, सम्मा सती कोणती. सती पण चुकीची असू शकते, त्याला ध्यानात लोक ध्यानाशी जोडतात. तर सम्मा सती कोणती, मिथ्या सती कोणती, सम्मा समाधी कोणती, मिथ्या समाधी कोणती. म्हणजे मनाचं एकीकरण होणं, एकत्र येणं ही समाधी आहे. तर ते समाधी, ते एकीकरण चुकीच्या गोष्टीवर पण एकीकरण, मन एकाग्र होऊ शकतं. चोर पण समाधी लावू शकतो, वाईट माणसं पण समाधी लावतात आणि वाईट करतात. का? त्यांना त्यांचं भान नाही. सम्यक समाधी त्यांच्या लक्षात आली नाही, कारण त्यांनी सतीचा अभ्यास केलेला नसतो, जागृतीचा अभ्यास केलेला नसतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सतीमुळे हळूहळू लक्षात यायला सुरुवात होते. तर मुख्य काम करायचे कनेक्ट होण्याचं. कनेक्ट म्हणजे स्वतःमध्ये उतरण्याचं. तर हे काम काही लोकांचं सुरू झालंय आणि काहींचे झोप मोडायला लागली, असं मला रिपोर्ट आलेले आहेत. आणि ती झोप मोडलेली चांगली आहे. उगीच झोप आळसात पडून झोपून काय करायचं. आतापर्यंत तेच काम केलं ना. उगीच झोपून राहिलो. आणि जेवढे झोपलो ते नीट झोपलो नाही. चिंता करत, अस्थिरतेमध्ये, काही चित्रविचित्र स्वप्न चालू आहेत, उलथापालथ चालू आहे. झोपल्यासारखा दिसतो पण झोप येत नाही, सुखम सेती नाही. सुखम सेती म्हणजे सुखानं झोपणं. सुखाची झोप तुमची 1 2 3 तासाची जरी असली, 4 तासाची जरी असली, सुखाची म्हणजे झोपले, बाकी सगळं विषय तेवढ्या पुरते बाजूला. सुखम स्थिती ज्याला आहे, त्याचं मन स्थिर आहे, शांत आहे. असं म्हणतात बुद्ध फक्त 2 ते 3 तासच झोपायचे. तेवढी त्यांची गरज होती. तो फार इंटरेस्टिंग अनुभव आहे. अनुभवातच बोलतो मी. 8:45 वाजलेले आहेत. 8:46 झाले. मला थांबलं पाहिजे. तुमच्यासाठी